मॅम सुरू करा, आपण लाईव्ह आहोत. नमस्कार, मी मेघा पवार, गगनभरारी महिला विकास संस्था अध्यक्ष. सर्वप्रथम मी डॉक्टर ओंकार हरी माळी सर आणि मेहबूबभाई शेख सर यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला या वेबिनारची संधी दिली त्याबद्दल. आणि चालू असलेला हा उपक्रम सर्वांसाठी खूपच फायद्याचा ठरेल अशी मी आशा पण व्यक्त करते. आजचा आपला विषय आहे बचत गट आणि त्यातून सुरू होणारे उद्योग. जर बचत गटाचा जर विचार केला, आपण फक्त बचत गट जर म्हटलं तर 1992 सालापासून भारतामध्ये बचत गटाच्या चळवळीला खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. आणि बचत गट हे फक्त बचत गट न राहता आता त्याचं स्वरूप एका उद्योग किंवा लघु उद्योगामध्ये होताना दिसतंय. खरं तर ही सर्व चळवळ सुरू झाली त्यावेळेस फक्त सावकारी पद्धतीतून बाहेर पडणं किंवा महिलांना आर्थिक ज्ञान होणं आणि सामाजिक बांधिलकी वाढवणं हा एक उद्देश होता. पण त्याच्यानंतर त्या बचत गटांचं रूपांतर हळूहळू जसं वेळ जात गेला तसं त्या प्रमाणात त्या बचत गटांनी एक नवीन उभारी घेत गेले आणि त्यामधून आता बऱ्याचशा उद्योगांना सुरुवात झालेली. 1992 साली जेव्हा हे बचत गट स्थापन झाले होते तेव्हा खरं तर बचत गट ही संकल्पना भारतीय नाहीये. पण भारतात जेव्हा ही संकल्पना सुरू झाली होती त्यावेळेस ह्या बचत गटांना कसा रिस्पॉन्स मिळेल, कसा हे होईल याचा थोडाही कल्पना नव्हती. कारण त्यावेळेस भारतामध्ये सावकारी पद्धत होती, त्यानंतर पुरुष प्रधान संस्कृती होती. पण जेव्हा बचत गटांची स्थापना झाली आणि काही 10-20 महिला एकत्र येऊन जेव्हा बचत गटांच्या थ्रू मार्फत त्या जेव्हा एकत्र यायला लागल्या तेव्हा विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. एकमेकांचे विचार एकमेकांना समजायला लागले. त्यामुळे सामाजिक बांधिलकीही जपली गेली आणि एकमेकांच्या विचारांनी काहीतरी आर्थिक अर्थार्जन व्हावं या दृष्टीने प्रयत्नही व्हायला लागले. आणि त्याला सरकारने खूप चांगली जोड दिली ते त्याच्या शासकीय योजनांच्या मार्फत. बचत गटांसाठी खास खूप अशा योजना असतात की ज्या योजनांचा फायदा घेऊन बचत गट उद्योगामध्ये उतरू शकतात. आणि त्या उतरता असताना सरकारची सोबत आणि साथ त्यांना असल्यामुळे बरेचसे उद्योग हे आता नावारूपाला सुद्धा आहे. 1998 साली महाराष्ट्रामध्ये जेव्हा 1998 साली जेव्हा महाराष्ट्र सरकारने एक ह्याच्यासाठी म्हणजे बचत गटांच्या अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती 1998 साली. ती खास बचत गटांसाठी होती, ज्याच्यामधून बचत गटांना अर्थसंकल्पामध्ये एक तरतूदच्या थ्रू त्यांना अनुदान असेल किंवा त्यांना कर्जमध्ये सूट असेल, सबसिडीज असतील किंवा सुलभ कर्ज पद्धत असेल ही दिली गेली आणि त्यातून बऱ्याचशा उद्योगांना सुरुवात झाली होती. महिला जेव्हा एखादा उद्योग सुरू करायचा आहे, बचत गट ही संकल्पना फक्त महिलांची नाहीये. खरं तर ही संकल्पना महिला पुरुष असे वेगवेगळे गट पण असतात किंवा महिला आणि पुरुष एकत्र गट पण असतात. त्यामुळे ही संकल्पना फक्त महिलांची आहे असं नाहीये, पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग हा महिलांचा असतो. कोणतंही स्वप्न जेव्हा आपण स्वप्न साकारायचं असेल, आपल्याला कुठलंही स्वप्न आपण जेव्हा पाहतो की उद्योग सुरू करायचा आहे, ते स्वप्न जरी आपलं असलं तरी त्याला वास्तवाचे चटके जेव्हा भेटतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरंच ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींची गरज असते आणि काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. फक्त स्वप्न बघून ते स्वप्न पूर्ण होत नाही. मग यावेळेस सगळ्यात मोठं उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारं जे आर्थिक भांडवल म्हणतात ते भांडवल किंवा त्या एका उद्योगाशी रिलेटेड जी माहिती असते किंवा जी पद्धत असते ती पद्धत त्या सर्वे असतो मार्केटचा तो माहित नसतो. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे जेव्हा एखादा उद्योग सुरू करायचा असेल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. आत्मविश्वास, त्याच्या जोडीला आत्मविश्वास हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. म्हणजे भांडवल आणि आत्मविश्वास ह्या दोन गोष्टी जर आपल्या जवळ असतील तर आपण एखाद्या बचत गटामार्फत खूप मोठ्या प्रमाणातील चांगला उद्योग उभा करू शकतो. बचत गटाची वैशिष्ट्य असं असतं की बचत गट आणि एखादा उद्योग जर आपण विचार केला की एखादा सामान्य लघु उद्योग असेल किंवा एखादा उद्योग असेल, जर इंडिव्हिज्युअल आपण सुरू करायचा असेल आणि त्याच कंपेअरला जर आपण बचत गटातून एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यामध्ये फरक काय आहे? तर बचत गटातून जेव्हा आपण एखादा उद्योग सुरू करतो तर त्यावेळेस आपल्याला सरकारच्या बऱ्याचशा योजनांची जोड मिळते. त्यानंतर त्यासाठी लागणारे प्रशिक्षण असेल तेही आपल्याला सहजरित्याने मिळून जातं. त्यासाठी सरकारच्या बऱ्याचशा योजना आहेत ज्या फक्त प्रशिक्षण न देता तर मार्केटमध्ये आपल्याला उभं करण्यासाठी सुद्धा सपोर्ट करतात. त्याच्यानंतर असे जे उद्योगाचे नियम असतात त्याच उद्योगांच्या नियमामध्ये बचत गटांना खूप शिथिलता असते. त्याच्यामुळे बचत गटातून जेव्हा एखादा उद्योग सुरू होतो तो
खूप कमी कालावधीमध्ये चांगली झेप घेऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे लिज्जत पापडचं आपण उदाहरण घेऊ शकतो, की हा सुद्धा एक गृहोद्योग होता. हा सुद्धा एक महिलांनी सुरू केलेला उद्योग होता, ज्याचं आता एक खूप मोठ्या इंडस्ट्रीमध्ये रूपांतर झाले. अशी बरीचशी उदाहरणं आहेत, की ज्याच्यामध्ये एका छोट्याशा प्रमाणात सुरू झालेला उद्योग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बचत गटाची जेव्हा आपण विचार करू, तेव्हा ग्रामीण बचत गट, शहरी बचत गट असे 2 भाग पाहायला मिळतात आपल्याला. खरं तर शहरी आणि ही संकल्पना ग्रामीण भागातूनच सुरू झाली. पण आता शहरी भागामध्ये सुद्धा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात बचत गट तयार होताना दिसतात. पण तरी सुद्धा बचत गटच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर बचत गट म्हणजे काय आणि बचत गट कसा स्थापन करायचा याच्या बाबतीचे बरेचसे गैरसमज शहरी भागामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे त्यातून सुरू होणारा उद्योग असेल किंवा त्यातून सुरू होणारं एखादा उद्योग करायचा असेल तर आपल्याला बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं. त्याच कंपेअर टू ग्रामीण भागात जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा अशा सरकारी संस्था असतात किंवा सरकारी योजना असतात ज्याच्या मार्फत बचत गटांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यांना तेवढी सपोर्ट पण मिळतो. त्यामुळे बचत शहरी भागात आणि ग्रामीण भागात असं बचत गटांचे 2 भाग आपल्याला बघायला मिळतात. कारण ज्या योजना शहरी भागामध्ये आहेत, ज्या योजना ग्रामीण भागामध्ये राबवल्या जातात, त्याच योजना शहरी भागामध्ये राबवल्या जात नाहीत शक्यतो. खूप कमी प्रमाणातल्या योजना आहेत, ज्या ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये राबवल्या जातात. तर ज्यावेळेस आपण बचत गट एखादा सुरू करतो आणि त्यातून जर आपल्याला एखादा उद्योग सुरू करायचा असेल, तर पहिलं तर आपल्याला बचत गट म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. तो कसा सुरू करायचा हे माहीत असायला हवे आणि बचत गट कसा टिकवायचा हे माहीत असेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त त्यातून सुरू होणारे जे उद्योग आहेत त्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. पुढच्या भागात आपण बचत गट आणि बचत गट कसा सुरू करायचा, कसा टिकवायचा आणि मग त्यातून उद्योग कसा उभा करायचा या गोष्टी माहिती घेणार. तर बचत गटामध्ये सुरू होणारे उद्योग असे तसे तर बरेच आहेत. कोणताही उद्योग असा नाहीये की तो बचत गटातून सुरू होऊ शकत नाही खरं तर. कारण बचत गट हा महिलांचा एक संघ आहे किंवा महिलांचा किंवा पुरुषांचा एक संघ असतो, एक समूह असतो. ज्या समूहाच्या मार्फत आपण उद्योग सुरू करतो. सगळ्यात मोठी येणारी अडचण कुठली असते उद्योग सुरू करायला? तर भांडवल. पण आपल्या बचत गटाची संकल्पनाच अशी असते की सेव्हिंग, बचत. बचत ही आपली संकल्पना असते. म्हणजे जवळपास 10 ते 20 महिला एकत्र येतात, त्यांची बचत करतात आणि त्याच बचतीतून नंतर उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलही निर्माण होतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी बचत गटांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही कालांतरानंतर बचत गट सुरू झाल्यानंतर काही कालानंतर जेव्हा आपल्याकडे एक अमाउंट तयार होते, सेव्हिंग अमाउंट तयार होते. त्या सेव्हिंग अकाउंटच्या त्या तयार अमाउंटच्या मार्फत आपण एखाद्या उद्योगामध्ये त्याची गुंतवणूक करून त्याचं रूपांतर एखाद्या व्यवसायामध्ये करू शकतो. सहजरित्या करू शकतो. आणि त्याचबरोबर आपल्याला बचत गटाच्या नावाने बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज सुद्धा मिळतं. जे शासनाकडून अत्यल्प व्याजदराने आपल्याला उपलब्ध होतं. बँका यामध्ये सहकार्य करतात. आणि या सगळ्यांच्या जोरावरती आपण एखादा उद्योग बचत गटाच्या मार्फत सहज करू शकतो. म्हणजे आपण जेव्हा इंडिव्हिज्युअल एखादा उद्योग सुरू करायला जातो, एखादी प्रोप्रायटरशिप आपण सुरू करणार असतो किंवा पार्टनरशिप फर्म सुरू करणार असतो, तर बऱ्याचशा लीगल प्रोसेसला आपल्याला सामोरं जावं लागतं. कर्ज प्रणालीला आपल्याला सामोरं जावं लागतं. पण तेच जर जेव्हा आपण बचत गटातून सुरू करतो, त्यावेळेस मात्र आपल्याला ह्या पद्धती थोड्याशा सोप्या पद्धतीने जाता येतं. त्यासाठी लागणारं प्रशिक्षण आपल्याला वेगवेगळ्या संस्था उपलब्ध करून देत असतात. सरकारी संस्था उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे एखाद्या उद्योगामध्ये पाय रोवायला किंवा पहिलं पाऊल ठेवायला बचत गट हा खूप चांगला माध्यम आहे. आणि यात असंही नाहीये की फक्त महिलांचेच बचत गट आहेत. पुरुषांचे सुद्धा बचत गट असतात किंवा पुरुष आणि महिला एकत्र असेही बचत गट असतात. बचत गटामध्ये पण आता जसं सुरुवात झाली होती बचत गटामध्ये त्यावेळेस पारंपरिक उद्योग किंवा ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक उद्योग अशा उद्योगांची सुरुवात झाली. जसं कुक्कुटपालन आहे, शेळ्या मेंढ्यांचं पालन आहे किंवा दुग्ध व्यवसाय आहे. अशा वेगवेगळ्या उद्योगांची सुरुवात ही ग्रामीण भागापासून सुरू झाली होती. त्यानंतर मसाले, पापड, लोणची असे उद्योग सुरू केले जात होते. पण आता कुठेतरी बचत गटांना एक वेगळं स्वरूप पण प्राप्त होतं आणि बचत गटांच्या माध्यमातून एक वेगवेगळे असे उद्योग उभे राहत आहेत, की ज्याला खूप चांगला मार्केटचा एक स्कोप आहे किंवा मार्केटमध्ये भारतातच नाही, तर भारताच्या बाहेर पण खूप चांगला स्कोप आहे. असे वेगवेगळे उद्योग बचत गटाच्या मार्फत सुरू होतात. आणि असं कुठलंही बचत गटातून हा उद्योग करू शकतो किंवा हा उद्योग करू शकत नाही, असं कुठलाही नियम नाहीये. त्यामुळे कुठलाही उद्योग तुम्ही बचत गटाच्या मार्फत सुद्धा सुरू करू शकता. बऱ्याचशा ठिकाणी वीटभट्टीचा उद्योग सुद्धा बचत गटाच्या मार्फत होतो. बऱ्याचशा ठिकाणी खत निर्मिती बचत गटाच्या मार्फत होते. मत्स्यपालन बचत गटाच्या मार्फत होतं. बरेचसे उद्योग आहेत जे बचत गटाच्या मार्फत होतात.
ग्रामीण भागात याला खूप चांगला स्कोप. आता बचत गटांचा आणि एखादा लघु उद्योग असेल किंवा शहरी भागातले गट असतील याच्यामध्ये फरक काय आहे? तर जेव्हा ग्रामीण भागामध्ये बचत गट तयार होतात, त्यांना सरकारी जोड मिळाल्यामुळं आणि सरकारी शासनीय शासकीय मान्य अशा संस्थांचा सहभाग असल्यामुळं त्यांना मार्केट मिळणं खूप सोपं जातं. बचत गट निर्मित एखादा प्रोडक्ट असेल तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. आणि जेव्हा ह्याच बचत गटाचं जेव्हा नाव होतं किंवा नाव म्हणजे आपण ब्रँड म्हणू शकतो, ब्रँड तयार होतो, तर त्यावेळेस त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा शहरी भागात सुद्धा खूप वेगळा असतो. त्यामुळे आणि ग्रामीण भागात बनवणारे प्रोडक्ट जे असतात किंवा ग्रामीण भागामध्ये बनवलेली उत्पादनं जी असतात त्यांना शहरी भागामध्ये खूप चांगलं मार्केट मिळते. त्या उलट जेव्हा शहरामध्ये जेव्हा बचत गट तयार होतात, तर शहरी भागातली एक पद्धत बघायला मिळते, की ती म्हणजे शहरामध्ये मॅन्युफॅक्चरिंग पेक्षा जास्त रिसेलिंग वरती भर दिला जातो. शहरी भागामधले बचत गट असतील किंवा महिला असतील, ह्या रिसेलिंगवर जास्ती भर देतात. की एखादं उत्पादन आपण घ्यायचं आणि ते रिसेल करायचं, असा त्यांचा जास्ती करून कल दिसतो. कारण अपुरी जागा, त्यानंतर अपुरं भांडवल आणि अपुरा वेळ ह्या गोष्टींमुळे घरी बसून आपण एखादा उद्योग करू शकतो का या दृष्टीने शहरी भागांमध्ये रिसेलिंगचा प्रकार जास्त आहे. तीच जोड जर आपण ग्रामीण आणि शहरी भागाची केली म्हणजे ग्रामीण भागामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि शहरी भागामध्ये त्याचं रिसेलिंग जर होऊ शकलं तर त्याला खूप मोठा स्कोप आता सध्या आपल्याला अवेलेबल आहे. आता याच्यामध्ये कोणते उद्योग करावेत किंवा कोणते उद्योग करू नयेत असं तर कुठला क्रायटेरिया नाहीये की बचत गटात हा उद्योग करावा किंवा हा उद्योग करू नये. पण तरीही पारंपरिक उद्योगांना तडा देत आता कुठेतरी नवीन उद्योग त्याच्यामध्ये सुरुवात होते बचत गटांच्या मार्फत आणि त्याला चांगला स्कोप पण मिळतो. जसं आता मसाले उद्योग आहे. मसाले उद्योग हा सगळ्यात मोठा त्याला खूप मोठं मार्केट स्कोप आहे किंवा भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा मसाले उद्योगांना एक मोठं मार्केट आहे ज्याच्यामुळे भारतीय मसाल्यांना भारताच्या बाहेर परदेशामधली मागणी ही जी आहे ती वाढताना दिसते. आणि ती वाढत असताना जेव्हा आपण मसाले उद्योगामध्ये उतरत असतो किंवा एखादा बचत गट उतरत असतो तर त्याचा स्कोप जो असतो तो इतका वाढत नाही कारण त्यांना अपुरी माहिती असते किंवा एखादा उद्योग सुरू करत असतो आपण त्यावेळेस त्या उद्योगाला लागणारी सर्व माहिती आपल्याकडे नसते. म्हणजे एखादी रेसिपी माहिती आहे म्हणून तो उद्योग सुरू करायचा असं नाहीये. तर त्या उद्योग सुरू करत असताना त्याच्याबरोबर त्या रेसिपीच्या बरोबर आपल्याला मार्केट किती माहिती आहे, मार्केटचा सर्व्हे आपला आहे का? त्यानंतर त्याच्यासाठी लागणारे लायसन्स कोणते आहेत? प्रोडक्शनचं नॉलेज किती आहे? ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे बरेच उद्योग सुरू होतात, पण ते बंद होतात. कारण ह्या ज्या गोष्टींमुळे. कारण आपल्याला जे मार्केटचा सर्व्हे असतो तो आपला नसतो किंवा त्याची अपुरी माहिती आपल्याकडे असते. कुठून तर आपण छोटंसं प्रशिक्षण घेतो आणि त्यातून एखादा उद्योग सुरू करतो. पण त्या सुरू केलेल्या उद्योगाला जर आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढवायचं असेल, तर त्याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला अपडेटेड राहणं खूप गरजेचं असतं. जे बचत गटाच्या मध्ये होताना दिसत नाही. त्या माहितीची एक अपुरी माहिती त्यांच्या जवळ असते. त्यामुळे त्या बचत गटांना एखाद्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये घेऊन जाताना अडचणी निर्माण. पण आता जर असं काही बचत गट जे आहेत, जे जसं ग्रामीण भागातले किंवा शहरी किंवा कोकण साइडचे काही गट आहेत. असे गट आहेत ज्यांनी आता ह्या पारंपरिक उद्योगांना जरा बाजूला सारून काही नवीन उद्योगांचा प्रयत्न केलेला आहे. जसं बल्क निर्मिती उद्योग आहे. त्यानंतर सोप मेकिंग आहे, फिनेल मेकिंग आहे, जे हाऊसकीपिंगचे मटेरियल असते, हाऊसकीपिंगचे मटेरियल आहे. ह्या सगळ्याला खूप मोठी मागणी आता मार्केटमध्ये सुद्धा आहे. याच्यामध्ये आपण जेव्हा मार्केटमध्ये उतरायचं असेल आपल्याला त्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. व्यवसायामध्ये 3 टप्प्याचं आपण वर्गीकरण करतो. एखादा उद्योग किंवा उद्योगाचं आपण 3 टप्प्यामध्ये वर्गीकरण करतो किंवा 3 भागामध्ये आपण त्याला डिव्हाईड करतो. जसं की मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे निर्मिती उद्योग, सेवा उद्योग म्हणजे एखादी सर्व्हिस इंडस्ट्री किंवा व्यापार किंवा व्यापार. अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण त्याचं वर्गीकरण करतो. मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं तर आपल्याला त्याच्यामध्ये
सॉरी थोडासा एक हे झालं होतं त्याच्यामुळे. अं, ठीक आहे, कंटिन्यू करूया. जेव्हा आपल्याला एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर आपण त्या उद्योगाचं 3 कॅटेगरीमध्ये किंवा 3 ह्याच्यामध्ये डिव्हायडेशन करतो. जसं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसिंग म्हणजे निर्मिती उद्योग, व्यवसाय म्हणजे सर्व्हिस एक सेवा पुरवणं म्हणजे सर्व्हिस उद्योग आणि तिसरं आहे व्यापार. आता याच्यामध्ये कसं मॅन्युफॅक्चरिंग, निर्मिती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. याच्यामध्ये आपण कुठलाही जेव्हा प्रोडक्शन करतो किंवा एखाद्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करतो, त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो. सेवा म्हणजे सर्व्हिस. याच्यामध्ये आपण एखादी सर्व्हिस जेव्हा एखादी प्रोव्हाईड करतो, एखादी सेवा आपण एखाद्या कस्टमर पर्यंत पोहोचवतो, तेव्हा त्याला आपण सर्व्हिस म्हणतो. आणि व्यापार म्हणजे काय? तर एखादं दुकान असेल किंवा शॉप असेल, जिथे आपण एखादा माल आणतो आणि तो ग्राहकापर्यंत एखाद्या शॉपच्या मार्फत किंवा दुकानाच्या मार्फत विक्री करतो, त्याला आपण व्यापार म्हणतो. तर अशा 3 कॅटेगरीमध्ये आपण एक ह्याचे डिव्हायडेशन करतो, की एखाद्या उद्योगाचं. उद्योग कोणत्या ह्याच्यातला आहे ते. आपला उद्योग समजा लघु उद्योग आहे, सूक्ष्म भांडवलामध्ये म्हणजे कमी भांडवलामध्ये आपण एखादा उद्योग सुरू करत असेल आणि तो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल. नंतर जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण उतरतो, तर त्या प्रोडक्शनचं आपल्याला किती माहिती आहे, किती नॉलेज आहे, हे आपल्याला असणं गरजेचं असतं, की कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल, त्याच्यासाठी असणारी बाजारपेठची अवेलेबलता, ही आपल्याला खूप माहिती असणं गरजेचं असतं. याच्यामध्ये बरेचसे उद्योग येतात. जर ग्रामीण भागाचा विचार केला तर आपल्याला फळ प्रक्रिया उद्योग. आता ज्या उद्योगांना मी आता फक्त ज्या उद्योगांना आत्ताचा मार्केट आहे किंवा आता जो पारंपरिक उद्योगाला बाजूला सोडून जर आपण विचार करू शकलो, तर मी काही नवीन उद्योगांची थोड्याफार प्रमाणात जी माहिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न करते. की फळ प्रक्रिया उद्योग आहे. ज्याला स्कोप चांगला आहे फळ प्रक्रियेमध्ये आणि त्याचा मार्केटचा जर आपण स्टडी केला तर त्याला कॉम्पिटिशन बऱ्यापैकी कमी आहे. जर ह्या उद्योगाची निवड केली तर फळ प्रक्रियेमध्ये जाम, जेली निर्मिती असेल किंवा पल्प तयार करणं असेल किंवा पावडर तयार करणं असेल, ह्या उद्योगाला खूप चांगली मागणी आहे. त्याच्यानंतर त्यासाठी शासकीय योजना पण आहे. त्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट त्याचं ह्याच्या ट्रेनिंग प्रोसेस पण प्रोव्हाईड करते. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला जर ग्रामीण भागात एखादा उद्योग सुरू करायचा असेल, तर हा उद्योग खूप चांगला आहे. त्यानंतर भाज्या आणि फळं. भाज्या सॉरी टोमॅटो, कांदा किंवा कोथिंबीर अशा ज्या हे आहेत, फळभाज्या आणि पालेभाज्या. तर आता बऱ्यापैकी जर आपण बघितलं तर मार्केट डाऊन झालं, तर बऱ्यापैकी जे शेतकरी आहेत त्यांच्या ह्या उत्पन्नाचं जे खूप मोठं नुकसान होताना दिसतं. पण यालाच जर जोडधंदा म्हणून, यालाच जर आपण उद्योग म्हणून जर उतरवलं आणि त्याची पावडर निर्मितीमध्ये केली तर ह्या उद्योगाला आता खूप मोठं मार्केट आहे. म्हणजे जसं टोमॅटोची पावडर आहे, त्यानंतर कांद्याची ऑनियन पावडर आहे. अशा पावडरला आता खूप मार्केटमध्ये डिमांड आहे आणि जवळपास सगळ्या फळभाज्याच्या पावडर आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल होतात. तर त्याला कॉम्पिटिशन पण खूप खूप कमी आहे आणि त्याचं ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाईड केलं जातं. तर हा उद्योग सुद्धा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने म्हणा किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टीने म्हणा किंवा मग आपल्याला एखाद्या नवीन मार्केट कॅप्चर करण्याच्या दृष्टीने म्हणा खूप चांगला उद्योग आहे. त्याच जोडीला बेकरी उद्योग. ग्रामीण भागात बेकरीत एखादी आपल्याला बेकरी उद्योग सुरू करता आला, तर बेकरी उद्योगाला आताच्या याच्यामध्ये खूप मोठी डिमांड आहे. कारण बेकरी प्रोडक्टला जवळपास सगळ्याच मार्केटला शहरी असो किंवा ग्रामीण असो, सगळ्याच मार्केटला खूप चांगली डिमांड आहे. आणि ह्या बेकरी उद्योगासाठी सुद्धा सरकारच्या बऱ्याचशा योजना असतात. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाईड केलं जातं. त्यानंतर रोपवाटिका. रोपवाटिका म्हणजे नर्सरी. आपण थोडक्यात त्याला नर्सरी म्हणतो. तर नर्सरीचा सुद्धा खूप चांगला आपल्याकडे जर थोडीफार जागा अवेलेबल असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा बऱ्याचशा योजना आपल्याला अवेलेबल होतात आणि चांगल्या प्रमाणे मार्केट अवेलेबल होतं. त्याच्यानंतर आता इथे जर कोणी ऐकलं असेल किंवा जर माहिती असेल, तर स्पिरुलिनाची शेती हा एक खूप चांगला पर्याय आहे. की जो आपल्याकडे जर थोड्याफार जागे 10 बाय 10च्या जागेमध्ये सुद्धा एक पाण्याचा साठा करून आपण त्याच्यावरती स्पिरुलिनाची शेती करू शकतो. खूप कमी खर्चामध्ये ही शेती आहे आणि त्याला कॉम्पिटिशन खूप कमी आहे आणि प्लस त्याला मार्केट नॅशनल आणि इंटरनॅशनल असं दोन्ही मार्केट खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. याची सुद्धा गव्हर्नमेंट आपल्याला खूप चांगली माहिती प्रोव्हाईड करते. त्यासाठी सरकारी योजना आणि कर्ज पद्धती ह्या सगळ्यांची आपल्याला जोड सुद्धा मिळते. आणि एक नवीन उद्योगामध्ये आपण त्याचं रूपांतर सुद्धा करू शकतो. हे झालं ग्रामीण भागासाठी. कारण ज्यांच्याकडे जागा अवेलेबल आहे किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याकडे जर अवेलेबल असेल कमी भांडवलामध्ये सुरू करताना असते. तेच जर आपण शहरी भागाचा विचार केला तर शहरी भागामध्ये जागेची खूप कमतरता असते. भांडवलाबरोबरच जागे आणि वेळ. कारण वेळ घर सांभाळून वेळ देणं हा खूप
थोडंसं अवघड होऊन जातं महिलांसाठी. त्यावेळेस मग त्यांच्यासाठी सुद्धा आपण काही असे उद्योग आहेत जे आपण घरून सुरू करू शकतो. एक तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की व्होकल टू व्होकलला जर आपण फोकस केला आणि ग्रामीण भागातल्या प्रोडक्ट्सना जर शहरी भागांनी मार्केट देऊ शकलो, तर तिथं आपल्याला खूप चांगला स्कोप तयार होतो. याच्यामध्ये रिसेलिंग करत असताना एक गोष्ट महिलांच्या लक्षात येत नाही, की रिसेलिंगला सुद्धा एक उद्योग म्हणून खूप चांगल्या पद्धतीने बघता येतं. आणि ते कशा पद्धतीने बघायचं हा दृष्टिकोन आपल्याकडे नसतो. म्हणजे रिसेलिंगचे सुद्धा प्रकार असतात, की जेव्हा आपण रिमार्केटिंग म्हणतो किंवा त्याला रिसेलिंग किंवा रिमार्केटिंग म्हणतो, की एखादं प्रोडक्ट जे आहे त्या प्रोडक्टला आत्ताच्या महिला जसं की गार्मेंटमध्ये बघितलं, की कुर्तीज कुठून तरी किंवा ड्रेस कुर्तीज असं काही मटेरियल असेल ते कुठून तरी आणायचं आणि ते आपल्या ग्रुपच्या मार्फत सेल करायचं. अशा पद्धतीने बऱ्यापैकी चालतं. किंवा एखाद्या वस्तू असतील त्या आणायच्या आणि सेल करायच्या. पण हे जर त्या ह्याच्यामध्ये त्यांचं कुठेही स्वतःचं अस्तित्व दिसत नाही किंवा ब्रँड दिसत नाही, कुठे नाव दिसत नाही. पण ह्याला जर उद्योगाच्या मध्ये रूपांतर करता आलं, जसं की ग्रामीण भागातले काही प्रोडक्ट आहेत, जसे मसाले आहेत, फळं आहेत, धान्य आहेत, या जर वस्तूंना स्वतःचं ब्रँडिंग, स्वतःचं मार्केटिंग जर करून मग त्याला मार्केटमध्ये उतरवलं, नंतर तो एक स्वतःचं नाव किंवा स्वतःचा उद्योग सुरू होऊ शकतो. म्हणजे काय तर पॅकेजिंग आपलं स्वतःचं असणं असेल किंवा मार्केटेड बाय असणं असेल. तर रिसेलिंगला सुद्धा आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे शहरी भागात हा सगळ्यात मोठा उद्योग खरं तर आहे. कारण प्रत्येक महिला प्रत्येक जर जेव्हा आपण शहरा भागामध्ये सोसायटी असतील किंवा एरिया असेल बघायला गेलो तर तिथे प्रत्येक एरियामध्ये एक तरी महिला अशी असते जी काही प्रोडक्ट्स बाहेरून घेते आणि सेल करते. पण ते सेल करत असताना कुठलाही क्रायटेरिया नसतो, कुठलंही काही त्याला हे नसतं. एक उद्योग म्हणून त्याच्याकडे नसतं. पण जर एखाद्या बचत गटाने अशा काही प्रोडक्ट्सना स्वतःच्या मार्केटच्या खाली किंवा स्वतःच्या ब्रँडच्या खाली जर रिसेलिंग सुरुवात केली, तर तो एक खूप मोठा स्कोप शहरी भागातल्या बचत गटांना सुद्धा अवेलेबल होतो. आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या बचत गटांना सुद्धा एक मार्केट अवेलेबल होऊ शकतं. त्यानंतर शेवयाची मशीन, पिठाची मशीन हाही शहरी भागामध्ये यालाही चांगलं डिमांड आहे. कमी जागेमध्ये, कमी खर्चामध्ये सुरू होणारा हा उद्योग आहे, की ज्याच्यामध्ये आणि हे सहजासहजी पटकन अवेलेबल होत नाही एरिया म्हणजे आसपासच्या. त्यामुळे तोही खूप चांगला उद्योग आहे. तर असे काही उद्योग आहेत. सॅनिटरी नॅपकिनचा प्रोजेक्ट ग्रामीण असो शहरी भागामध्ये जर थोडाफार जागा असेल आपल्याकडे, तर सॅनिटरी नॅपकिनचा प्रोजेक्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उभा करता येऊ शकतो. सांगायचं फक्त एवढंच आहे, की शहरी असो वा ग्रामीण असो, आपला एरिया, आपल्या एरियाच्या आसपास असलेली अवेलेबिलिटी म्हणजे कुठला एरिया आपण कुठे राहतो, त्याच्या आसपासचं मार्केट कसं आहे, आपल्याकडे जागा किती अवेलेबल आहे, भांडवल किती अवेलेबल आहे, आपल्याला मार्केटचं नॉलेज किती आहे, यानुसार जर आपण उद्योग निवडला, तर तो उद्योगाला आपण यशस्वी करण्यामध्ये खूप पुढे जाऊ शकतो. असे बरेचसे उद्योग आहेत. नुसतं उद्योगांची नावच घ्यायची झालं तर शेतीपूरक म्हणलं तर कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन, मशरूमची शेती, त्यानंतर मत्स्य व्यवसाय, गांडूळ खत निर्मिती, पापड, लोणची असे उद्योग. त्यानंतर फळ प्रक्रिया, बेकरी, सॉस, जेली, जॅम असे उद्योग, रोपवाटिका. आणि यंत्राद्वारे विचार केला तर शेवई, सॅनिटरी नॅपकिन, मिनी डाळ मिल, त्यानंतर ज्वेलरी मेकिंग, मेणबत्ती, सोप मेकिंग, अगरबत्ती, फिनेल, फिनेल आणि हँडवॉश, क्लिनिंग मटेरियल. त्यानंतर असे बरेचसे उद्योग आहेत जे आपण बचत गटाच्या मार्फत सहजासहजी सुरू करू शकतो. त्यानंतर काही उद्योग असे आहेत ज्या उद्योगांना आपण सीझन वाईज म्हणतो किंवा वेळेनुसार किंवा वर्षाचे काही जे सण असतात त्या सणानुसार आपण त्या उद्योगामध्ये त्या वस्तूंचं रूपांतर आपण उद्योगामध्ये करू शकतो. जसे की आकाश कंदील आहे. आकाश कंदीलचा आपण त्या दृष्टीने कधी विचार करत नाही की त्याचे एक मोठ्या उद्योगामध्ये रूपांतर होऊ शकतं खरं तर. आकाश कंदील जरी दिवाळीचा एका सीझन पुरता असला तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग त्याची डिमांड एवढी आहे की त्याचं वर्षभराचं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा तुम्ही एका दिवसाला हे करू शकता, सेल करू शकता. आणि त्यामधून तुम्ही खूप मोठा नफा मिळवू शकता. हे जे सीझन वाईज बिझनेस असतात, जे असं जे सीझन वाईज जे उद्योग असतात, जसं आकाश कंदील सांगितलं, त्यानंतर राखी मेकिंग झालं, राख्या बनवणं असेल, त्याच्यानंतर आता गुढीपाडवा आला, त्या गुढीपाडव्याच्या नंतर गाठी बनवण्याचा उद्योग असेल. याची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, पण याच्यामधून येणारा इन्कम जो असतो, जो प्रॉफिट आहे, ते मार्जिन जास्त आहे. त्याच्यामुळे याच्याकडे जर आपण एखाद्या उद्योगाच्या दृष्टीने आणि शहरी भागात तर हा खूपच चांगला स्कोप याला. त्याच्यामुळे या दृष्टीने आपण जर एखादा उद्योग म्हणून याच्याकडे बघितलं, तर हा एक खूप मोठ्या प्रमाणात सुरू होणारा उद्योग आहे, की जो बचत गटाच्या मार्फत आपण सुरू करू शकतो. आणि बचत गटातून एका वेळेला 10 ते 20 महिला असल्यामुळे त्याचं मार्केटिंग करणं किंवा त्याला
मार्केट कॅप्चर करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो खूप कमी प्रमाणात लागतो आपल्याला आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन सुद्धा जास्त असल्यामुळे नफा पण भरपूर आहे. प्लस त्याच्यामध्ये जर तुम्ही कंटिन्युटी केली, जर चांगलं टिकून राहू शकला आपण, तर तो उद्योग खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. जसं गाठींचा उद्योग म्हटलं की ज्या गुढीपाडव्याला गाठी लागतात त्याला सुद्धा एक्सपोर्टचं मार्केट आहे. आकाशकंदील एक्सपोर्टचं मार्केट आहे. राख्यांनाही एक्सपोर्टचं चांगलं मार्केट आहे. गणपतीमध्ये गणपती बनवणे असेल, मूर्त्या बनवणे. आता इको फ्रेंडली गणपतींचं तर जास्त हे केलं जातं. तर इको फ्रेंडली गणपती आहे. याचा जर आपण विचार केला तर याचं सुद्धा आपण खूप मोठे रूपांतर एखाद्या उद्योगामध्ये करू शकतो. आता हे सर्व झालं. आपण उद्योग कसला निवडायचा हे खरं तर आपल्यावर आहे. कारण कुठला असा हे नाहीये की नाही की आपल्याकडे कला आहे, आपल्याकडे त्याचं माहिती आहे आणि आपण त्याला उद्योगात रूपांतर करू शकत नाही. तर आपण असं काही नाही. कोणताही ज्या गोष्टीचं आपल्याला माहिती आहे त्याचं रूपांतर आपण उद्योगामध्ये करू शकतो. पण बचत गट आणि एखादा इंडिव्हिज्युअल उद्योग याच्यामध्ये फरक हाच पडतो. आता बचत गटातून सुरू होणाऱ्या व्यवसायामध्ये बचत गटच का निवडायचा आपण किंवा बचत गटांनाच का आपण म्हणतोय की बचत गटातून सुरू होणारा व्यवसाय. तर एकतर बचत गटाची नाव नोंदणी जी असते ना ती कुठेही खूप मोठी खर्च जो आहे नाव नोंदणीचा तो नाहीये. तो खर्च नसलेला नाहीये. त्या प्लस बचत गटांना बँकांकडून कर्ज मिळतं, शासनाकडून अनुदान मिळतं. त्यानंतर बचत गट निर्मितीसाठी कुठला खर्च नाही. त्यानंतर केंद्र आणि राज्य अशा शासनांकडून अल्प दरामध्ये अर्थसहाय्य पुरवठा असते. त्यानंतर सुलभतेची परतफेड सुलभ आहे. जे काही कर्ज आपण शासनाकडून किंवा राज्य शासन किंवा केंद्र शासनाकडून जर अवेलेबल करून आपण तर त्याची जी परतफेड आहे ती खूप सोपी आहे आणि खूप कमी याच्यामध्ये आहे. त्यानंतर त्याला जर आपण आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर बचत गटामधला उद्योग हा खूप मोठ्या प्रमाणात वाढायची आपल्याला चांगला स्कोप आहे त्याच्यामध्ये. अगोदर बचत गट फक्त सुरू झाल्यानंतर कर्ज वाटप आणि अंतर्गत कर्ज यामार्फत बचत गट चालत होते. पण आता बचत गटाचं स्वरूप बदललंय. याच्यामध्ये शासनाच्या काही तरतुदी पण आहेत. जसं माविम आहे. माविम ही एक महिला आर्थिक विकास मंडळ. माविम म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ. याच्यामध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना ही एक मोठी योजना आहे जी ग्रामीण भागातून बचत गटांसाठी चालवली जाते. 1999 पासून सुरू झालेली ते 2001 पासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि अत्यल्प कमी दरामध्ये एखादं प्रशिक्षण असेल किंवा कर्ज पुरवठा असेल या योजनेमार्फत करायला गेला. त्यानंतर रमाई महिला सक्षमीकरण ही एक सगळ्यात खूप मोठी योजना आहे जी सामाजिक न्याय विभागामधून चालवली जाते. याच्यामार्फत सुद्धा बाजारपेठेसाठी प्रयत्न केले जातो. वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन भरवणं आणि त्या प्रदर्शनामध्ये बचत गटाच्या प्रोडक्टला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. त्यानंतर अर्थसहाय्य असेल त्यामधून अर्थसहाय्य दिलं जातं. त्यानंतर आदिवासी विकास प्रकल्प यामार्फत सुद्धा आदिवासी भाग असतील किंवा पाड्यामधले जे भाग असतात तिथल्या लोकांना प्रशिक्षित करणं, त्यांना त्यांच्या तिथून एखाद्या उद्योगामधून निर्मित होणाऱ्या वस्तूंसाठी बाहेर मार्केट तयार करणं किंवा वेगवेगळ्या प्रदर्शनातून त्यांच्या बचत गटांना मार्केट अवेलेबल करून देण्यासाठी ह्या योजना ही काम करत असते. तसंच काही शासकीय संस्था आहेत, ज्या शासकीय संस्था खास बचत गटांसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. पण जास्ती करून ह्या संस्था ग्रामीण भागामध्ये काम करताना आपल्याला दिसतात. माविम ही अशी संस्था आहे जी माविम सरकारी आहे जी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागामध्ये काम करते. पण काही अशा योजना बऱ्याचशा योजना अशा आहेत ज्या फक्त ग्रामीण भागामध्येच लागू होतात. नाबार्ड नाबार्ड ही एक बँक आहे जी ग्रामीण बँक आहे जी शासन मान्य आहे आणि ज्याच्या खास नाबार्ड ही बँक ग्रामीण भागातल्या उद्योगांना किंवा कृषी उद्योगांना पुढे आणण्यासाठी स्थापन झाली होती. तर नाबार्ड बँकेमध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, त्यानंतर आर्थिक आणि प्रशिक्षण संबंधीचे सर्व सहकार्य, त्यानंतर प्रशिक्षण सुद्धा नाबार्ड बँक देतेच. स्वतः बचत गट तयार करण्यासाठी काही तिथल्या स्थानिक स्वयंसहाय्यता गटांच्या मार्फत स्वयंसहाय्यता संस्थेच्या मार्फत गावोगावी बचत गट तयार करून त्यांना अर्थसहाय्य देणं, तसंच त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला कुठेतरी मार्केट देण्यासाठी प्रदर्शनाच्या मार्फत म्हणा किंवा बाजारपेठेच्या मार्फत म्हणा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जागा अवेलेबल करून देण्याचं काम नाबार्ड करतं. खूप चांगल्या पद्धतीने नाबार्ड प्रत्येक ग्रामीण भागामध्ये काम करताना आपल्याला दिसते आणि त्याच्या योजनेचा खूप मोठा फायदा हा बचत गटाला दिसतो. प्लस बऱ्याचशा योजना सोबतच अनुदानही दिलं जातं. 10,000 ते 15,000, 30,000 असं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ग्रामीण भागातल्या बचत गटांना अनुदान दिलं जातं.
माविमची सुद्धा मागाशी सांगितल्यासारखंच माविम ही शहरी भागात सुद्धा काम करते. शहरी भागात सुद्धा नवीन गट स्थापन करण्यासाठी त्यांनी स्थानिक लेवलवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम करतं माविम. त्यांना प्रशिक्षण देणं, प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना प्रोडक्टला वेगवेगळ्या स्तरावरती घेऊन जाण्यासाठी स्वतः माविम सुद्धा प्रयत्न करतात. तसंच नगरपालिका आणि नगर परिषद. नगरपालिका आणि नगर परिषद जेव्हा एखादा गट आपण स्थापन करतो, तो जर ग्रामीण भागात असेल, तर जसं पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत याच्यामध्ये त्याची नोंदणी होणं आवश्यक असतं. तसंच शहरी भागातल्या गटांची नोंदणी नगरपालिकामध्ये केली जाते. नगरपालिकेमध्ये सुद्धा काही अनुदान दिलं जातं बचत गटांना. प्रत्येक नगरपालिकेची अनुदानाची रक्कम जी आहे ती वेगवेगळी असते. पण बचत गटांना वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं. जे त्यांच्या उद्योगासाठी म्हणा किंवा त्यांच्या स्वतःच्या काही गरजांसाठी म्हणा ते त्या वापरू शकतात. प्लस काही शासकीय बँका ज्या असतात त्या बँका खूप कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा करतात आणि त्या कर्जाची परतफेड ही खूप सुलभ पद्धतीने असते. नगरपालिके थ्रू सुद्धा काही बाजारपेठांची उपलब्धता केली जाते, काही जत्रा भरवल्या जातात, काही उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये बचत गटांना प्रामुख्याने प्राधान्य दिले जातं आणि त्या बचत गटांच्या उत्पादनाला खूप सहजरित्या आपण एक मार्केट अवेलेबल करून देऊ शकतो. त्याच्यानंतर काही सरकारी योजना जसं मी म्हटलं होतं की आता दर जसं पीएमईजीपी योजना आहे, महाराष्ट्र सरकारची सीएमईजीपी योजना आहे, त्यानंतर ग्रामीण स्वयंरोजगार योजना आहे, त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र आहे, खादी ग्राम उद्योग केंद्र आहे. त्या सगळ्या याच्यामधून सुद्धा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटांना किंवा महिला उद्योगांना प्राधान्य देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण तर दिलं जातच, लोन कर्ज प्रणालीची अवेलेबलही करून दिलं जातं आणि त्यांना मार्केटसाठी सुद्धा सपोर्ट केला जातो. की वेगवेगळ्या ज्या जसं उमेद आहे, उमेदचं जर तुम्ही उदाहरण बघितलं असेल, उमेद सुद्धा खूप ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करता येते. ही एक शासकीय योजना उपक्रमच आहे. त्या शासकीय उपक्रमामार्फत जे तिथले जी उमेदचे जे गट असतात त्या उमेदच्या गटांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देऊन तिथे घेऊन दिलं जातं आणि तिथल्या प्रोडक्ट्सना तिथे मार्केट अवेलेबल करून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्या फक्त बचत गट आणि महिला उद्योगासाठी काम करतात. जेव्हा एखादा प्रोडक्ट आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल किंवा त्याला परदेशातली मागणी असेल त्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करतं. बऱ्याच वेळा एका 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर आर्थिक विकास जेव्हा अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी जी तरतूद केली जाते त्यानुसार काही गटांना एक्झिबिशनसाठी एक्सपोर्टसाठी सुद्धा बाहेर पाठवलं जातं. बऱ्याच योजना ह्या सरकारमार्फत राबवल्या जातात. त्याच्यामध्ये आता जर आपण विचार केला की ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये जेव्हा आपण एखाद्या प्रोडक्टला किंवा एखाद्या मॅन्युफॅक्चरिंगला जेव्हा आपण सुरुवात केली आणि तो जेव्हा प्रोडक्ट पण मार्केटमध्ये आणायचा असतो आपल्याला, त्यावेळेस जर ह्या योजनांचा फायदा घेऊन जर आपण बचत गटामार्फत एखादा उद्योग सुरू केला तर बाकीच्या एखाद्या उद्योगामध्ये जसं मगाशी म्हणा पार्टनरशिप किंवा प्रोप्रायटरशिप असेल त्याच्यामध्ये जेवढा आपल्याला वेळ लागतो मार्केटमध्ये उतरायला त्याच्या कम्पेअर टू बचत गटाला आपल्याला खूप कमी वेळ लागतो आणि ह्या सगळ्या योजना असल्यामुळे त्याचं आपलं सहकार्याने आपल्याला खूप चांगले एक सहजासहजी मार्केट अवेलेबल होते. हा एक बचत गटाचा फायदा आहे. बचत गटातून सुरू होणाऱ्या उद्योगांचा हा एक फायदा आहे. तर असे वेगवेगळे उद्योग आपण बचत गटामार्फत सुरू करू शकतो. बचत गटामार्फत जेव्हा आपण उद्योग सुरू करतो त्यामध्ये एकतर सरकारी योजनांचा लाभ, दुसरं भांडवलाची उपलब्धता, मिळणारं सहकार्य, ट्रेनिंग प्रोग्राम, बाजारपेठ आणि नियम. म्हणजे सरकारी जे नियम आहेत एखादा उद्योग सुरू करण्याची त्याची शिथिलता ही बचत गटांमध्ये कमी आहे. त्यामुळे बचत गटांमधून सुरू होणारा उद्योग हा कम्पेअर टू बाकीच्या उद्योगांपेक्षा एखाद्या लघु उद्योगापेक्षा आपण सहजासहजी एखादा चांगल्या उद्योगामध्ये त्याचं रूपांतर करू शकतो. काही दिवसांपूर्वीच कोकणामध्ये एक उद्योग सुरू झाला होता जो बल्ब निर्मितीचा उद्योग होता, एलईडी बल्ब. त्या उद्योगामध्ये सुरुवातीला एक 5 ते 6 महिलांनी हा उद्योग सुरू केला आणि त्याचं रूपांतर खूप मोठ्या इंडस्ट्रीमध्ये होताना दिसतंय.
त्याच्यासारखंच असे बरेच उद्योग आहेत. मागच्या वर्षी काही गटांनी चायनीज बल्ब जे आता बंदी घातलेली आहे चायनीज बल्बवरती किंवा चायनीज लाइटिंगवरती, त्यालाच एका उद्योगामध्ये रूपांतर करायचं झालं तर मग भारतामध्ये उत्पादित केलेल्या लाइटिंगच्या माळा हा एक उद्योग आता खूप मोठ्या चांगल्या ह्याच्यामध्ये सुरू होताना दिसतोय. याच्यामध्ये काही बचत गट मागच्या वर्षी 2 वर्षापासून काम सुद्धा करतायत आणि याला चांगला रिस्पॉन्स पण मिळतोय कारण चायनीज मालावर बंदी घातल्यामुळे त्याला आता खूप चांगला स्कोप आपल्याला पण तयार होताना दिसतोय. असे बरेच उद्योग आहेत. इन्स्टंट पिठी असतील, त्यानंतर नमकीन बनवण्याचा उद्योग असेल, असे बरेचसे उद्योग इंटिमेशन ज्वेलरीचा असेल, टी-शर्ट प्रिंटिंगचा उद्योग असेल. बऱ्याचशा कंपन्यांना किंवा याला गारमेंटमध्ये युनिफॉर्म्स लागतात. ते युनिफॉर्म मेकिंगचा उद्योग असेल. त्यानंतर भाजीपाला घरपोच पोहोचवणे. शहरी भागामध्ये हा उद्योग खूप चालण्यासारखा असतो, की बऱ्याच वेळा महिलांना इथं जेव्हा आयटी सेक्टरमध्ये म्हणा किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये काम करत असताना भाजी अ, दररोजची ताजी भाजी मिळणं खूप अवघड होतं, की त्यांना वेळ काढून ते आणावं. पण तेच जर आपण घरपोच सुविधा देत असेल, तर त्या उद्योगाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या मागणी आहे. त्याच्याबरोबरच शहरी भागामध्ये मी मगाशी सांगितलं सेवा उद्योग म्हणजे ह्याच सेक्टरला जे की घरपोच आपण किती वस्तू, कोणत्या वस्तू देऊ शकतो, त्या उद्योगाला खूप चांगली मागणी आहे. तर अशा प्रकारे आपण बचत गटाच्या मार्फत अनेक उद्योग सुरू करू शकतो. महाराष्ट्र राज्याने जेव्हा 1994 साली महिला धोरण जाहीर केलं होतं. म्हणजे शरद पवार साहेबांच्या, माननीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने यांच्या पुढाकाराने महिला धोरण राबवण्यात आलं 1994 साली. त्यावेळेस ह्या महिला धोरणाच्या त्याच्यामध्ये दर 3 वर्षाला बदल केला जातो. त्या महिला धोरणामध्ये आढावा घेऊन या 3 वर्षाचा आढावा घेतला जातो आणि त्यानुसार एक निधी अवेलेबल करून दिला जातो. त्या निधीचा वापर हा बचत गटांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. त्या निधीच्या अंतर्गत बचत गट सक्षमीकरणाच्या दृष्टीने म्हणा किंवा साक्षरतेच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने म्हणा त्याचा वापर केला जातो. त्याला हा एक महिला सक्षमीकरणाचा निधी आहे. ह्या सुद्धा बचत गटांना वापरायला मिळतो आणि त्याचाच फायदा हा बचत गट डेव्हलपमेंटमध्ये किंवा बचत गटामध्ये सुरू होणाऱ्या उद्योगांमध्ये करायला लागतो. तर अशा प्रकारे आपण जर बघायला गेलं तर बऱ्याचशा योजना आहेत. प्रत्येक गोष्ट जर आपल्याला एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर त्या उद्योगाशी रिलेटेड जी माहिती आहे म्हणजे एखादा मसाला उद्योग आहे तर मसाला उद्योगाला कुठलं कर्ज आपण घेऊ शकतो. त्यासाठी कुठली शासकीय योजना आहे, त्याची प्रोसेस कुठे मिळेल आपल्याला बघायला. ह्या सगळ्या वेगवेगळ्या जेव्हा आपण एखादा उद्योग निवडू आणि त्या उद्योगानुसार मग आपल्याला पुढे जायचं असेल, तर मग त्याच्या संदर्भातली सर्व माहिती आपण त्या एका उद्योगाशी रिलेटेड आपण प्रोव्हाईड करू शकतो. जर असं उद्योग करायचे असतील किंवा एखाद्याला उद्योग सुरू करायचा आहे, पण माहिती नाहीये की कोणता उद्योग करावा आणि त्या त्या उद्योगाला बचत गटामार्फत कसा उद्योग करावा. तर याच्यासाठी आपण आपल्या संस्थेमार्फत सुद्धा काम करत असतो. की गगन भरारी महिला विकास संस्था त्याच्यामार्फत सुद्धा आपण काम करत असतो, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सरकारी योजना ह्या वेगवेगळ्या उद्योगांची पूर्ण माहिती कारण एका सेक्शनमध्ये आपण सगळ्या उद्योगाची माहिती देऊ शकत नाही. फक्त बचत गटांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लोकांचा, की बचत गट म्हणजे फक्त एक 4 महिला, 10 महिला 10 ते 20 महिला एकत्र येऊन फक्त दर महिन्याला सेव्हिंग टाकणं किंवा कर्ज एकमेकांमध्ये वाटप करणं हा त्याचा उद्देश नाहीये खरं तर आता. आता त्या बचत गटांचं रूपांतर हे एका उद्योगामध्ये होताना दिसतंय. तर मग त्या दृष्टिकोनातून बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे त्या बचत गटांच्या दृष्टीने खूप गैरसमज शहरी भागामध्ये बघायला दिसतात किंवा अपुरी माहिती ग्रामीण भागामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा ह्या समस्यांना सामोरं जावं लागतं, की बचत गट सुरू तर करायचा आहे, उद्योग पण करायचा आहे, पण तो कसा आणि कोणामार्फत किंवा कुठे आपल्याला सगळी माहिती मिळेल हे जवळपास ह्या गोष्टी त्यांना मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्या उद्योगामध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. तर या सर्वावरती आपण काम करायचं. डॉक्टर ओंकार माळी सर जे स्वयंरोजगारावरती काम करतात. त्यांच्या थ्रू सुद्धा आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या स्वयंरोजगाराशी रिलेटेड जे काही माहिती आहे, उद्योगांशी रिलेटेड माहिती आहे, ती आपण मिळवू शकतो. त्यानंतर ज्या शासकीय योजना मगाशी सांगितल्या, आता नवीन काही योजना आलेल्या आहेत. त्या योजनांची माहिती आपल्या उद्योगासाठी कशी आपण वापर करून घ्यायचा. एमएसएमईचे लोन असेल, पीजीपीएमचं लोन असेल, पीसीएमईजीपीचं लोन असेल. आता नवीन सुरू झालेल्या ग्रामीण स्वयंरोजगाराचं लोन असेल. तर ही जी काही नवीन येणाऱ्या योजना आहेत, ज्या आपल्या उद्योगासाठी आपल्याला खूप मोठ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि याची माहिती सुद्धा आपल्याला
खरं तर शासकीय पोर्टल जे असतं गव्हर्नमेंटचं पोर्टल त्यावर सगळं काही अवेलेबल असतं. पण आपल्याला माहित नसतं त्यामुळे आपण त्याच्याकडे कधी दुर्लक्ष करतो. तर याच्या मार्फत सुद्धा आपण हे करू शकतो. तर बचत गटाच्या मार्फत जेव्हा एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर तो एक 10 ते 20 महिला म्हणजे बचत गट कसा स्थापन करायचा हे अगोदर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते आपण नंतरच्या भागात बघूया की बचत गट कसा स्थापन करायचा. पण बचत गट स्थापन केल्यानंतर त्याला एक उद्योगामध्ये कसं रूपांतर करायचं याची संपूर्ण माहिती आपण हळू-हळू घेत जाऊया, की कसं एखादा उद्योग उभं करायचा आणि त्याला कुठली सरकारी योजना लावायची किंवा कुठलं उत्पादन ला कुठलं मार्केट आहे किंवा कुठल्या भागात मार्केट आहे हे आपण तो निवडल्यानंतर ठरवू शकतो. तर हेच आपल्या आजचं एका वेबिनारचा उद्देश होता, की बचत गटातून बऱ्यापैकी खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू करता येऊ शकतात. ते सुरू करण्यासाठी फक्त माहितीची गरज असते किंवा त्यातून काय करायला हवं आणि काय कसं करायला हवं या गोष्टींची माहिती हवी असते. तर हे या वेबिनारमार्फत सांगण्याचा प्रयत्न केला होता. अ, तर आज आपण इथपर्यंतच पाहूयात की आणि पुढच्या भागामध्ये आपण बचत गटाविषयी माहिती घेऊयात, की बचत गट म्हणजे नेमका काय असतो आणि कसा असतो. तर मग आजचा वेबिनार आपण इथेच थांबूया. आणि मला आजच्या वेबिनारमध्ये आमंत्रित केल्याबद्दल आणि मला हे सांगण्याची संधी दिल्याबद्दल मी माळी सरांचा डॉक्टर ओंकार हरी माळी सर आणि मेहबूबबाई शेख युवकचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत, प्रदेश अध्यक्ष यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते, की त्यांनी मला ही संधी दिली आणि पुढे मला जर काही स्कोप मिळाला तर मी नक्कीच त्याच्यामध्ये सहभागी होईल. थँक यू. धन्यवाद. अवंती मॅडम?